तर कॉकरोच जनता पार्टीच्या या जन आंदोलनाला अद्याप अधिकृत पोलीस परवानगी मिळालेली नाही। नियमानुसार 7 दिवस आधी अर्ज करणं आवश्यक असताना अभिजित दिपके यांनी प्रत्यक्ष दिल्लीत उतरून परवानगी मागण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार सकाळी विमानतळावरून दिपके आणि त्यांचे सहकारी थेट पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन इथे जाऊन जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलनासाठी रीतसर परवानगी मागणार आहेत। दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्लीत 1000हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले। तर अमेरिकेच्या बोस्टनमध्ये राहणारे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आज सकाळी 8 वाजता दिल्ली विमानतळावर दाखल होतील। मात्र विमानतळावर गर्दी न करता पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन बाहेर एकत्र जमण्याचं आवाहन सीजेपी कडून करण्यात आले। दरम्यान भारतासाठी निघण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे। मी भारतात येतोय, मी माझं भविष्य संविधानाच्या हाती सोपवतो, जय भीम असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय। तर विमानतळावर गर्दी करू नका असं अभिजित दिपकेंनी आवाहन केलेलं आहे आणि सकाळी 8 वाजता अभिजित दिपके स्वतः विमानतळावर दाखल होतील। हमारी वजह से किसी को दिक्कत नहीं होनी चाहिए, एयरपोर्ट पर कहीं से भी किसी को दिक्कत नहीं होनी चाहिए, इसलिए हमें वहां भीड़ करने की जरूरत नहीं है। मैं खुद एयरपोर्ट से पार्लियामेंट स्ट्रीट पुलिस स्टेशन आऊंगा और फिर आप लोग भी वहीं पर आइए और फिर हम वहां से परमिशन लेकर जंतर मंतर पर अपना प्रोटेस्ट एकदम शांतिपूर्ण और एकदम कॉन्स्टिट्यूशन के अकॉर्डिंग ही करेंगे। सो प्लीज आप सब इस चीज का जरूर ध्यान रखिए और याद रहे, वी हैव टू बी वेरी केयरफुल, वी हैव टू बी वेरी रिस्पॉन्सिबल, वी आर लॉ अबाइडिंग सिटीजन्स और हमें कहीं से भी कोई भी लॉ के अगेंस्ट जाकर कोई काम नहीं करना है। ये लोगों को बस एक ही चांस चाहिए हमारी मूवमेंट को डिसमिस करने का, डिफेम करने का, जो हमें नहीं देना है। तर याच आंदोलनासंदर्भात अधिकचे अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे। दिल्लीतून आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कसा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय, कशी तयारी करण्यात आलेली आहे आणि एकूणच या आंदोलनाचं स्वरूप कसं असेल? तर काही तांत्रिक कारणांनी सोमेश यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण पुन्हा एकदा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र कॉकरोच जनता पार्टीकडून आज सगळ्या या मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या तरुणांना आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही जंतर मंतरवर या आंदोलनासाठी एकत्र या आणि त्यासाठी काही मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्यात। पुन्हा एकदा सोमेशकडे आपण जाऊया। सोमेश, आज पहिल्यांदाच कॉकरोच जनता पार्टीचं हे जन आंदोलन होत आहे, त्या पार्श्वभूमीवर कशी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कशी खबरदारी घेतली जाते आणि दुसऱ्या बाजूला एकूणच या आंदोलनाचं स्वरूप कसं असेल? माधवी, आता आपण एअरपोर्टच्या टर्मिनल 3च्या रस्त्यावर उभे आहोत आणि इथे आपण पाहू शकतो की इथेच काही अंतरावरती एअरपोर्ट आहे, जो एअरपोर्टचा एअर ट्रॅफिक कंट्रोलचा टॉवर आहे तो आपल्याला इथे दिसतोय। आणि त्याशिवाय जर आपण पाहिलं तर इथे लगेच काही अंतरांवर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे। इथे जर आपण पाहिलं तर हे पोलीस उभे आहेत, इथे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि या पोलिसांकडून इथून जाणाऱ्यांची प्रत्येकाची तपासणी होणार आहे। त्यांना एकूण विचारलं जाईल की कशासाठी तुम्ही जाताय, कारण एअरपोर्टच्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचं आंदोलन करण्याची परवानगी नाही आहे। आणि अभिजित दिपके यांच्यासोबत सुरुवातीला त्यांनी आवाहन केलं होतं की सर्वांनी विमानतळावर टर्मिनल 3ला एकत्र यावं। अजूनही अभिजित दिपके आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्यापैकी कोणी पोलिसांची परवानगी काढलेली नाहीये आंदोलनासाठी। जंतर मंतरवर आंदोलन करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालपत्रामार्फत काही गाईडलाईन्स आहेत, जशा मुंबईमध्ये आझाद मैदानाच्या बाबतीत आहेत त्यानुसार, आणि साधारणपणे काही दिवस पूर्वी तुम्हाला पोलिसांना माहिती द्यावी लागते। त्यानंतर पोलीस तिथे 2 शिफ्टमध्ये वेगवेगळ्या लोकांना आंदोलन करण्याची परवानगी देत आंदोलनाची परवानगी असते। परंतु या कॉकरोच जनता पार्टीने किंवा अभिजित दिपकेंच्या सहकाऱ्यांनी कोणत्याही स्वरूपाची परवानगी अजूनपर्यंत घेतलेली नाही। त्यांनी सगळ्यांनी म्हटलंय की आजच आम्ही पार्लमेंटपर्यंत घेतलेली नाही। त्यांनी सगळ्यांनी म्हटलंय की आजच आम्ही पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनला जाणार आहोत आणि तिथेच सगळेजण एकत्र येऊन परवानगी मागणार आहोत।
परंतु तिथे देखील अशा प्रकारे एकत्रित जमण्याचे किंवा कोणत्याही स्वरूपाने एकत्रित येऊन तिकडे जाण्याच्या अशा स्वरूपाची परवानगी नाहीये. सर्वसाधारणपणे दिल्लीमध्ये कोणत्याही ठिकाणी जर जमाव एकत्र जमवायचा असेल तर त्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक आहे आणि ही परवानगी जंतर मंतरचा रस्ता वगळता इतर कुठेही अशा प्रकारे दिल्लीमध्ये आंदोलन करण्याला, एकत्र येण्याला, मोर्चा काढण्याला परवानगी नाहीये. त्यामुळे पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनला, संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी जर गेले तर तिथेही पोलिसांकडून त्यांना मज्जाव केला जाईल. कारण काही मोजक्या लोकांना जाऊनच परवानगी मागावी लागणार आहे या सगळ्यामध्ये आंदोलनाची. आणि त्याशिवाय जर दुसरा आपण विचार करायचा झाला तर अभिजित दिपकेंना जंतर मंतर आंदोलन करण्यापूर्वी सुद्धा पोलिसांची परवानगी आवश्यक असणार आहे आणि ती परवानगी मागण्यासाठी ते आज जाणार आहेत. जर संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या मार्गावरही जर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमला तर पोलीस तिथेही ताब्यात घेण्याची शक्यता आहे. त्याशिवाय विमानतळावरती सुद्धा जर टर्मिनल 3 पासून जर मोठ्या प्रमाणावरती तिथे जमाव एकत्र आला असेल किंवा तिथे गर्दी झाली तर ते देखील परवानगी बाह्य म्हणून पोलीस तिथे त्यांच्या पद्धतीने कारवाई करू शकतात. त्यामुळे अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आंदोलन नेमकं कसं होतं हे पाहणं औत्सुक्याचा विषय ठरलेला आहे. नक्कीच सोमेश, आज संपूर्ण देशाच्या नजरा या दिल्लीकडे लागलेल्या आहेत. कारण हे पहिलं आंदोलन होतंय कॉक्रोच जनता पार्टीचं आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की या आंदोलनाला परवानगी मिळणार की नाही. त्यामुळे या संदर्भातले प्रत्येक अपडेट सोमेश आज तुमच्याकडून जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.